नमस्कार मित्रांनो, मी गणेश अप्पा आणि आपल्या अप्पाच्या गप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी एक संगीतप्रेमी शेतकरी म्हणून म्युझिक डायरेक्टर विशाल दादलानी यांचा फॅन आहे, खूप मोठा फॅन आहे. आणि विशाल दादलानी यांचा मी नितांत आदर करतो. याचं कारण असं आहे की विशाल दादलानी हे एक संगीतकार म्हणूनच नाही, पण माणूस म्हणून सुद्धा एक ठाम विचाराचा, स्पष्ट विचाराचा, स्पष्ट मत मांडणारा व्यक्ती आहे. म्हणून आपल्याला तो माणूस पसंत आहे. आणि त्याहीपेक्षा तो कधीच कुणाची एकतर्फा बाजू घेत नाही. आणि तो भक्ती, अंधभक्ती हे तर फार दूर राहिलं. कारण मी जेव्हा जेव्हा राजकीयदृष्ट्या म्हणा, सामाजिकदृष्ट्या म्हणा, त्याचं मत ऐकतो, तर त्याच्या मतात स्पष्टता दिसते, स्पष्टता. त्याचं मत ठाम असतं आणि मला त्याच्यातनी एक सत्यशोधक व्यक्ती दिसते. तर मित्रांनो, झालं असं की जे संसद सत्र चालू आहे आणि या संसद सत्रात गेल्या 2 दिवसाआधी वंदे मातरमवर चर्चा झाली. आणि या वंदे मातरमवर झालेल्या चर्चेच्या संदर्भात विशाल दादलानीनं आपलं मत व्यक्त केलं. त्यांचं बोलणं जे होतं हे उपासात्मक होतं, म्हणजे कसं उपरोधिक होतं, की त्यांनी काय म्हटलं होतं की जे सध्या संसद सत्र चालू आहे आणि या संसद सत्रादरम्यान जे काही वंदे मातरमवर चर्चा झाली, या चर्चेने या देशातली बेरोजगारी, जेव्हा ते इंडिगोचं प्रकरण चालू होतं, लोक त्रस्त झाले होते इंडिगोला, या चर्चेने जे काही मुद्दे आहेत जनतेचे, म्हणजे बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार म्हणा, जे असे काही प्रश्न आहे, हे सर्व या वंदे मातरमच्या चर्चेमुळे सर्व सॉल्व होतील किंवा झाले, असं उपासात्मक मत त्यांनी मांडलं होतं. मुद्दा हा होता त्याच्या बोलण्याचा की वंदे मातरमवर चर्चा केल्यापेक्षा त्यांनी संसदेतील खर्च, म्हणजे मिनिटाला 2.5 लाखापर्यंत खर्च येतो संसद चालवण्यासाठी, याचा सुद्धा जिक्र केला होता, याची सुद्धा आठवण करून दिली होती. म्हणजेच जनतेच्या टॅक्सचा पैसा, जनतेचा पैसा, जनतेच्याच प्रश्नासाठी संसद असते, त्याच्यासाठीच ती चालते. आणि म्हणून जनतेच्या प्रश्नावर चर्चा व्हायला पाहिजे. त्याचा परिणाम काय झाला मित्रांनो, तर विशाल दादलानी यांच्या मागं ईडी, सीडी, सीबीआयचे फेरे, ज्याला आता सर्व देशातनी जास्त मान्यता आहे या सरकारकडून, तो फेरा त्याच्या मागं लागते की काय, अशी परिस्थिती, अशा बातम्या, असे व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर फिरत आहे. तर मित्रांनो, इथं स्पष्ट बोलणाऱ्यावर कार्यवाही होते, मग ते सत्य बोलत असला तरी कार्यवाही होते. कारण इथल्या सरकारमध्ये दानत नाही, इथल्या सरकारमध्ये हिंमत नाही सत्य ऐकून घेण्याची. हे सरकार फुकणीचं आहे, फुकणीचं. सामान्य माणसाला म्हणा किंवा स्पष्ट बोलणाऱ्याला असं फूक मारते ईडीची, किंवा ते जे काही आहे ईडी, काळी, सीबीआय, सीडी काय असेल ते त्याची फूक मारून त्याला रवाना करते. म्हणजेच हे सरकार फुकणीचं आहे, हे सरकार भित्र आहे. कारण गंमत पा कशी आहे, गंमत काय आहे, 2014च्या आधी काही सेलिब्रिटी लोकांना खूप या देशाची चिंता होती, खूप म्हणजे खूप. भ्रष्टाचाराची चिंता, महागाईची चिंता. ते अमिताभ बच्चन, तो अनुपम खेर, आम चुसके खाते क्या काटके खातेवाला अक्षय कुमार, खूप चिंता होती या लोकांना या देशाची. पण ते आता कुठं गेले, का इडीमिडी चूप राहतात. कारण आता दिसत नाही महागाई किती वाढली, बेरोजगारी किती वाढली, वगैरे वगैरे, आता दिसत नाही. ते कुठं गेले, कोण्या खेकड्याच्या भोकात गेले, मला पडलेला प्रश्न आहे. आणि माझी ईश्वराला प्रार्थना आहे, ते ज्या कोणी खेकड्याच्या भोकात असेल तिथं खेकड्यांनी त्याला असा 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 कतरू नये. हो, कारण ते आता बाहेर निघणार नाही महागाईच्या, बेरोजगारीच्या, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर. कारण त्यांना भीती लागते ईडीच्या, काळीच्या चटक्याची, समजलं. पण विशाल दादलानी सारखे लोक असो किंवा अनेक लोक काही जे काही बोलणारे असतात, त्याच्या मागं सरकार असा फेरा लावून देते, त्याच्यावर इन्क्वायरी लावते. उद्या चालून आमच्यासारख्या बी सामान्य शेतकऱ्यावर बी काही ना काही होऊ शकते. पण आमच्यावर होईलच काय, आमच्याजवळ आहेच काय, एक मसाळान 2 डंगरे. तर मित्रांनो, जर स्पष्ट बोलल्यावर जर काही कारवाई होत असेल, चूप केल्या जात असेल, याचा अर्थ सरकार भित्र आहे, सरकारमध्ये दम नाही, सरकारमध्ये दानत नाही. सरकार हे हुकुमशाही करते. धन्यवाद.